आपल्याला आपल्या भावनांवर कंट्रोल करता आला किंवा आपल्या विचारांना एक योग्य ती दिशा देऊन त्या दिशेने जर आपल्याला प्रवास करता आला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अनेक समस्या, अनेक अडचणी आपण सॉल्व करू शकतो। हेच आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आपण आपल्या इमोशन्सशी कसं, आपण भावनांना आपण कसं कंट्रोल करावं किंवा कंट्रोल करायला कसं शिकाव्यात, म्हणजे काय अडचणी येतात, असं अनेक प्रकारचे जे काही सायकोलॉजिकल इश्यूज आपल्या बिहेवियरमध्ये येत असतात किंवा आपल्या माइंडमध्ये येत असतात आणि ह्याच गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितल्या। तर आपण आज पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि त्याआधी मला तुम्हाला खूप सांगायला आवडेल की तुम्ही आतापर्यंत जो काही प्रतिसाद देत आहात त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। आणि खरंच माझ्या ह्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीला नवीन असाल ह्या चॅनलवर तर प्लीज आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट असतील असे मानसिक आजार रिलेटेड किंवा जे काही तुमचे इश्यूज असतील, सायकोथेरपी असेल, हिप्नोथेरपी असेल किंवा पॅरेंटिंग स्किल रिलेटेड असेल किंवा स्टुडंट डेव्हलपमेंट अबाउट काही गोष्टी असतील, अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकतात। हिलिंगच्या मार्फत किंवा हिप्नोथेरपीच्या मार्फत जी काही तुम्हाला मदत करता येईल मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याआधी तुम्हाला विचारणं आणि आमच्याशी संपर्क करणं खूप गरजेचं आहे। तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकतात किंवा दिलेल्या क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात, नक्कीच मला सुद्धा आवडेल। तर आज आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया की आज आपण खूप महत्त्वाचा टप्पा बघणार आहोत, तो म्हणजे आपल्या भावनांवर आपण कसा विजय मिळवायचा किंवा ह्या कंट्रोल करण्यासाठी आपण काय करावे। नक्कीच आपण हा व्हिडिओ जर बघत असाल ना तर आधी तो व्हिडिओ आवर्जून बघा, म्हणजे जेणेकरून ह्या व्हिडिओची तुम्हाला लिंक लागेल आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्कीच त्या अडचणी कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे पाऊस बिफोर रिॲक्ट। कुठलीही गोष्ट समजून घेण्याआधी रिॲक्ट व्हायला टाळा, कारण आपला कुठल्याही गोष्टीमध्ये आक्रोश असतो, काही गोष्टी समजून घेण्याच्या पलीकडे असतात। जर आपल्याला एखाद्याने काही बोललं असेल, लागलं असेल तर आपण त्याला लगेच रिॲक्ट होतो, तिथं आपल्याला थोडं थांबतासुद्धा आलं पाहिजे। जर आपल्या भावना अनावर होत असतील तर नक्कीच अर्थात आपल्याला स्वतःला खूप ह्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि आपल्याच भावना आपल्या अनावर किंवा कंट्रोल होत नसल्यामुळे आणि आपण या गोष्टींमुळे नक्कीच आपण अँक्झायटी, चिडचिड अशा अनेक गोष्टींना आमंत्रित करत असतो आणि यामुळे आपल्या अर्थातच आपल्यामध्ये सुद्धा या वागण्यामध्ये आपल्या चेंजेस आपल्याला जाणवत असेल, परंतु समोरच्या व्यक्तीला सुद्धा या गोष्टी खूप त्रासदायक होत असतात आणि अशा वेळेस आपल्या नातेसंबंधांमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या वागणुकीमध्ये खूप मोठं नुकसान होण्याचे आपल्याला यामध्ये चान्सेस असतात। दुसरा मुद्दा येतो फील युअर फिलिंग्सचा। तर नक्कीच, कारण आपल्या भावना आधी आपण समजून घेतल्या पाहिजे, त्यांना जाणून घेतल्या पाहिजे, तरच त्या गोष्टी आपल्याला अधिक समजून येतील। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या असतात किंवा बोलायच्या असतात किंवा इतरांना आपण बऱ्याचदा म्हणतो मला खूप काही सांगायचं आहे पण कसं सांगू मला कळत नाही, तर त्यावेळेस आपण आपल्या भावनांना आधी समजून घेतलं पाहिजे। आपण त्या विचारांबद्दल तंतोतंत कसा विचार करतो आहे, खरंच त्या मुद्द्यांना आपण तिथं ठोसपणे आपण त्याला दाद देतो आहे का, किंवा एखादा प्रश्न आपल्यासमोर असेल तर त्या प्रश्नाला आपल्या समजून घेण्याची काय आपली कॅपॅसिटी आहे हे आधी आपण विचारपूर्वक या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्यावेळेस आपण एखाद्या विचारांवर ठोस विचार करत असतो की जडून आपण राहत असाल परंतु त्या विचारांना प्रकट करता येत नसेल तर नक्कीच आपण ह्या गोष्टींना आधी समजून घेतलं पाहिजे, त्याला नियंत्रणात आणण्याआधी आपल्या भावना खरोखर त्या विचाराशी सुसंगत आहेत का हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण अशा बरेच वेळास क्लायंट्समध्ये म्हणजे ज्या क्लायंट्स आमच्यापर्यंत येतात त्यावेळेस या गोष्टी नक्कीच आवर्जून आम्हाला सुद्धा निदर्शनास येत असतात की त्यांचा जो त्या गोष्टीकडे दृष्टिकोन जो असतो बघण्याचा हा फार डिफरन्स असतो, परंतु त्या व्यक्तीला माहिती आहे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल तशी भावना नाही आहे, परंतु ते समजून घेताना किंवा ते प्रकट करताना ज्यावेळेस ते प्रदर्शन म्हणजे होत असतं समोरच्याशी बोलताना जे कन्व्हर्शन होत असतं, परंतु त्या ज्या भावना त्याला स्पष्ट करायच्या असतात त्या मात्र त्याला समजून घेण्याच्या पलीकडे असतात। तर त्यावेळेस आपल्याला हा मुद्दा नक्कीच आपल्या लक्षात घेतला पाहिजे की आपण एखादी भावना किंवा एखादे विचार मांडत आहोत किंवा समजून घेत आहोत तर त्याला नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करावा। तिसरी जी टीप आहे ती खूप प्रॅक्टिकल आहे। जर आपल्याला एखाद्या विचाराचा किंवा एखादी भावना आपल्या मनामध्ये येत असेल, भावनावर आपल्याला काहीतरी काम करायचं असेल तर तिला नक्कीच जर्नलाइज करायला शिका। जर्नलाइज म्हणजे काय की ते विचार तुम्ही मांडत राहा,
कारण बऱ्याच वेळा आपल्या कळत नकळत अशा अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. कधीकधी आपल्याला त्या गोष्टी पुन्हा आठवतसुद्धा नाही, परंतु कधीकधी असे चांगले विचार जर आलेत ना आपल्या मनामध्ये तर नक्कीच ते जर्नलाइज करा. त्यामुळे जो पार्ट येतो ना तो आमचा जे काही सायकोलॉजिकल टूल्स आम्ही ज्यावेळेस क्लायंटवर वापरत असतो त्यावेळेससुद्धा ह्या गोष्टी विचारपूर्वक त्यांना दिल्या जात असतात. असं करून जास्त करून OCDचे जे क्लायंट असतात त्यांना आम्ही हे सगळं सांगत असतो, कारण त्यावेळेस असे अनेक निगेटिव्ह विचार त्यांना येत असतात, परंतु त्या विचारांवर त्यांना कंट्रोल करता येते. तर अशा वेळेस काय करायचं की ते विचार म्हणजे आपल्याला दिवसभरातले जे काही विचार येतात ना, म्हणजे CBTमध्ये हा एक टास्क दिला जात असतो क्लायंट्सला, तर त्यावेळेस ते विचार त्यांना जनरलाइज म्हणजे करायला लावतो, म्हणजे लिहून काढायला लावतो. आणि त्यामध्ये त्यांना काय होतं, पूर्ण दिवसभरामध्ये त्यांना जो विचार येतो ना तो किती प्रमाणात त्यांना तो म्हणजे त्यांच्यावर तो अप्लाय होतो आहे, किती वेळेस तो विचार येत आहे किंवा तो विचार त्या विचारांना बघण्याकडे त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे, त्यांची भावना काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या वेळेस ह्या सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना ॲनालायसिस होतात की हे विचार फक्त अनवॉन्टेडपणे आपल्या मनामध्ये आले, परंतु आपल्याला त्याकडे बघण्याची जी काही भावना आहे ती फार वेगळी आहे किंवा पॉझिटिव्ह वेने त्याला कसं करावं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस ह्या आपल्याला लक्षात येतात. आपल्याला व्यक्त होता येत नाही बऱ्याच वेळा, परंतु ज्यावेळेस आपण ते पूर्ण लिहत असतो, म्हणजे आपलं फिजिकली आणि इमोशनली ज्यावेळेस आपण उतरवत असतो एखाद्या पेजवर, तर त्या खूप मोठ्या काम करत असतात. जसे आपल्याला वाटत असेल की हे खूप क्षुल्लक गोष्ट आहे की आपण कसं विचार लिहून काढावेत, परंतु आपण तिथं कुठेतरी व्यक्त होत असतो. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या वेळेस तुम्हाला असे विचार येतील ना तर नक्कीच ते एका कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करा. आणि जर ते खूप निगेटिव्ह असतील तर त्यांना नक्कीच ते बनलाईज करा किंवा त्यांना फ्लश करा आणि पुन्हा तुम्ही चांगल्या थॉट्सवर तुम्ही काम करायला घ्या. मुद्दा जो येतो तो म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, कारण खूप म्हणजे सोपंही नाही, हे अवघडही नाही म्हणता येणार, परंतु प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. ते म्हणजे माफ करायला शिका. बऱ्याच आयुष्यभरामध्ये आपण अशा अनेक गोष्टींचं गाठोडं, अनेक गोष्टींची तक्रारी म्हणू शकतो, त्या आपल्या आतमध्ये हृदयात कुठेतरी पोटात जमा करून ठेवत असतो. आणि ह्यामुळे जे काही विचारांचं टॉक्सिक्स जे काही असतात ते प्रचंड प्रमाणात वाढत असतात. आणि ह्या टॉक्सिक विचारामुळे आपलं नक्कीच मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य बिघडत असतं. तर नक्कीच तुम्ही प्रत्येक वेळेस माफ करायला शिका बरं, कारण आपल्या आयुष्यामध्ये फॉरगिव्हनेस खूप महत्त्वाचा असतो, ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामध्ये माफ करणं, आपण स्वतःला माफ करणं किंवा इतरांना माफ करणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच आयुष्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल ना, पुढे जायचं असेल ना, तुमच्या भावनांवर विजय मिळवायचा असेल ना, तर नक्कीच तुम्हाला माफ करता येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. अगदी सोपी आणि सुंदर ही ॲक्टिव्हिटी आहे. रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही तुमचं मनाचा विचारांचा जर निचरा करायचा असेल ना, फॉरगिव्हनेस करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही माफ करायला शिका. कारण माफ जर केलं ना तुम्ही आयुष्यात सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतात. कारण हलकं होण्याचं एक माध्यम जो आहे ना विचारांचं, मनाचं ओझं खाली जर करायचं असेल ना तर नक्कीच माफ करायला शिका. कारण ही गोष्ट सोपी नाही, हे अवघड आहे. कारण आपण बऱ्याचदा म्हणतो की मी सगळ्याच गोष्टी नाही विसरू शकत किंवा मी त्याला माफ नाही करू शकत, परंतु एकदा जर विचार करायला काय हरकत आहे. जर तुमचं मनातलं ओझं कमी होत असेल, तुमचं आरोग्य चांगलं जर राहत असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. माफ केल्याने सगळ्या गोष्टी सुधरू शकतात. मग तुमचं अर्थात नातेसंबंध तर आहेत, परंतु तुमचं मानसिक आरोग्याला जे काही बळकटी आणायची आहे, ते जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर नक्कीच तुमचा जो काही मनाचा जो कचरा आहे त्याला निचरा करायला घ्या. आणि तर नक्कीच बऱ्याच गोष्टी रिलीज व्हायला लागतात. आपले इमोशन्सवर आपल्याला कळायला लागतात. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायचं कसं हे आपल्याला नक्कीच या गोष्टीतनं हळूहळू आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतं. या गोष्टी करायला वेळ लागतो, हळूहळू या डेव्हलपमेंटमध्ये यायला वेळ लागतो, परंतु डिसिप्लिन आणि प्रॅक्टिसने जर या गोष्टी सगळ्या केल्या तर नक्कीच मी खात्रीने सांगते सायकोलॉजिकलमध्ये या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि नक्कीच आपल्या 101% रिझल्ट आणण्यासाठी आणि लॉंग लास्टिंगसाठी आपल्याला बदल घडवून आणत. 5वं येतो ॲक्टिव्ह लिसनिंग. तुम्ही फक्त ऐकण्याच्या मोडमध्ये राहा बऱ्याचदा. कारण काय होतं ना, आपला स्वभाव असतो प्रत्येक वेळेस प्रत्युत्तर देणं, प्रत्येक वेळेस ऐकून घेणं. तर एखाद्या वेळेस ना फक्त ऐकण्याच्या मोडमध्ये राहा. कारण आपल्याला बऱ्याचदा असं एखाद्याचं ऐकून घेण्याची सवयच नसते, पटापट काहीतरी बोलत राहायचं. तर ऐकून घेणं ही सुद्धा एक मोठी कला आहे. जर आपल्याबरोबर एखादा व्यक्ती आपलं काही गोष्टी शेअर करत असेल किंवा सांगत असेल तर नक्की अर्थात आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्या गोष्टी ऐकून घेतलं पाहिजे. त्यावेळी तुमच्या हातातला मोबाईल जरी असेल ना
तरी तो सुद्धा बाजूला ठेवा आणि त्या व्यक्तीचं तुम्ही ऐकून घ्या. कारण सहानुभूती ही खूप महत्त्वपूर्ण असते. जसं आपल्याला गरज असते सहानुभूतीची, तसं इतरांनासुद्धा ह्या गोष्टींची गरज असते. तर नक्कीच हा सहानुभूतीचा जो एक पॅटर्न आपल्यामध्ये जो क्रिएट होतो ना, तर नक्कीच ह्या ऐकून घेण्याच्या विचारांच्या देवाणघेवाणमुळे येत असतो. तर नक्कीच ह्या गोष्टी ऐकून घेणंसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो येतो तो म्हणजे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस अर्थातच. कारण आपला जो काही दिवसभराचा ताण असेल, थकवा असेल, स्ट्रेस असेल, तो जर घालवायचा असेल तर माइंडफुलनेसशिवाय अजिबात पर्याय नाही. कारण तुम्हाला तुमचं विचारांचा जो काही कालवा दिवसभराचा आहे तो थांबवायचा असेल ना, तुम्हाला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल ना, स्वतःचा आत्मीयतेचा, तर नक्कीच तुम्ही माइंडफुलनेसचे प्रॅक्टिस दररोज केली पाहिजे. माइंडफुलनेस म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीवर फोकस करणं. माइंडफुलमध्ये तुम्ही तुमच्या शरीरावर जरी फोकस करायला घेतलंत ना, तर नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल हळूहळू जाणवू येतील. आणि हे करत असताना मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच आपल्या चॅनलवर असे माइंडफुलनेस रिलेटेड अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही नक्की त्याचा वापर करावा असं माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे. तर नक्की तुम्ही डे बाय डे ह्या गोष्टींचं प्रॅक्टिस करत गेलात ना, तर तुमच्यामध्ये ह्या गोष्टी हळूहळू सगळ्या डेव्हलप व्हायला लागतील. आणि तुमच्यामधला जो काही स्ट्रेस आहे, तणाव आहे, एन्झायटी आहे, जे काही डिप्रेशन तुम्हाला सतत तुमच्या विचारांमुळे येत असेल, तर तिथं कुठेतरी थांबण्याचं या माइंडफुलनेस थेरपीमुळे तुम्हाला नक्कीच याचा आमूलाग्र बदल तुमच्यामध्ये जाणवायला लागेल. आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सांगाल की नक्कीच हळूहळू या गोष्टींमुळे माझ्यामध्ये नक्की सुधारणा होत आहे आणि माझं आयुष्य आता एक संत गतीने किंवा एक स्थिरावलं आहे. तर या खूप सुंदर अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. आपल्या माइंडला कुठे आपल्याला थोडं स्टेबल करण्यासाठी माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटी जर आपण केल्या, तर नक्कीच तुम्हाला जर खरंच ह्या गोष्टी अजून माइंडफुलनेसवर अजून काही ऐकून घ्यायचं असेल ना, किंवा या खरंच थेरपी वाईज आपण कशा आपल्यावर अप्लाय करायच्या, तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा. कारण मी नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा, कारण आपले व्हिडिओ तर आहेतच, पुन्हा एकदा अजून काही वेगळ्या गोष्टीने तुम्हाला नक्कीच माइंडफुलनेसचा अनुभव देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर पण त्याआधी मला कमेंटमधून कळवा की तुम्हाला ह्या गोष्टी अजून तुम्हाला नवीनपूर्ण किंवा नाविन्यपूर्ण तुम्हाला तुमच्यामध्ये डेव्हलप करायचं असेल, तर नक्कीच मला सुद्धा मदत करायला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला बघणे. बऱ्याचदा आपल्याला काय होतं, एखाद्या व्यक्तीबद्दल भरपूर गैरसमज आपल्या मनामध्ये दृढ होत जातात आणि या गोष्टींमुळे आपलं कुठलीही गोष्ट खूप ताणली जात असते आणि आपल्या इमोशन्सवर, आपल्या भावनांवर याचा आघात होत असतो. आणि अशा वेळेस आपण दुसऱ्याला न समजून घेता फक्त आपण त्याला ब्लेम करत असतो किंवा आपल्याला स्वतःला तो अधिक त्रास करून घेत असतो आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होत असतो आणि या गोष्टी प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. तर यावेळेस आपण काय करायचं की ज्या वेळेस आपल्याला ते विचार सतावत असतील ना दुसऱ्या व्यक्तीबद्दल, की तो असाच केलं किंवा त्याने तसंच केलं किंवा हिने असं का केलं असेल, तर त्या जागी आपण आधी स्वतःला ठेवून बघितलं पाहिजे. तर नक्कीच ह्या गोष्टी आपल्या बऱ्याचशा सुटायला, म्हणजे आयुष्यात बऱ्याचशा काही गोष्टी सुटण्यासाठी मदत होत असतात. मी नक्कीच लास्ट टाईमला सुद्धा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, सायकोलॉजिकल प्रूव्ह करून दाखवलं होतं की जर एखादी व्यक्ती तुमच्या जवळून जाते आहे, तुमचं जवळचं व्यक्ती असेल, कोणी नात्यातलं असेल आणि तुम्ही त्याला बघितलं, त्यानेही तुम्हाला कळत नकळत बघितलं असेल, परंतु त्याने तुम्हाला रिप्लाय दिला आणि त्या गोष्टींचा हाय हॅलोचा, आणि तो व्यक्ती सडनली तुमच्या जवळून निघून गेला बोलता बोलता, काम जसं कॉलिंगवर वगैरे असेल काही असेल, तर नक्कीच ह्या भावना आपण कशा जोडल्या तिथं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला नक्कीच सुरुवातीला या गोष्टी येतात की याने मला इग्नोर केलं किंवा याने मला बघितलं नाही किंवा याने मला टाळलं, तर नक्कीच ह्या आपल्या निगेटिव्ह भावना त्यावेळेस आपल्या मनामध्ये भडकावत असतात. परंतु पॉझिटिव्ह वेने जर त्याला कन्वर्ट करायचं असेल तर नक्कीच आपण त्याला विचार करू शकतो त्याच्या जागेवर राहून की हा व्यक्ती एवढा गडबडीत गेला, लगबगीत म्हणजे असं एवढं काहीतरी गडबडीत गेला आणि नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी कारण असू शकतं. तर नक्कीच आपण ते कारण शोधलं पाहिजे, त्या जागेवर आपण राहून बघितलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेस घडत असते, तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्याला काहीतरी रिझन्स असतात. ते नक्कीच आपण त्या रोड स्पॉटला जाऊन त्या व्यक्तीच्या जागेवर राहून बघितलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीचा भावना समजायला, कळायला लागतात आणि आपल्या भावनांवर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंट
थिंक पर्सनली. कारण आपल्याला तो जन्मतः म्हणजे स्वभाव झालेला असतो की प्रत्येक गोष्टीचा आपल्याला त्रास करून घ्यायचा असतो. हिचं असं झालं तर तो मला त्रास होतो आहे, म्हणजे हिने असं का केलं तर तो मला त्रास होतो आहे, की मला असं करायचं होतं तर माझ्या स्वतःमुळेही मला त्रास होतो आहे. तर अशा अनेक पॅटर्न आपण क्रिएट करून घेतलेले असतात ना लाईफमध्ये, ते आधी तोडायला शिकावं. कारण खूप या गोष्टीमुळे आपल्याला खूप प्रचंड त्रास होत असतो आणि प्रत्येक गोष्ट आपण ओढून घ्यायला कशाला हवं हे आधी खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःला, कारण प्रत्येकाचा स्वभाव असतो बघ, काही खूप हळवे असतात आणि जरी त्यांची काही चुकी नसेल ना तरी ते स्वतःवर ओढून घेतात. अरे हे माझ्यामुळे झालं असेल का, अरे तो माझ्यामुळे दुखावला असेल का, की माझ्यामुळे गेली असेल का, किंवा हा लॉस माझ्यामुळे झाला असेल का. तो प्रत्येक गोष्टीला आपण जे निगेटिव्ह ओढून घेत असतो ना, तर ते आधी थांबवा. आणि या गोष्टीमुळे काय होतं की तुमचा कॉन्फिडन्स प्रचंड प्रमाणात कमी होतो आणि तो आत्मविश्वास कमी झाल्यामुळे तुमचा आतून काही गोष्टी चांगल्या ज्या काही घडणार असतात ना ते पुढे घडत नाही. मग तुमचं ते नातेसंबंधातील असेल किंवा तुमचं मग पर्सनल लाईफमध्ये तुम्ही जे काही काम करत असाल त्यामध्ये असेल किंवा तुमच्या इतर काही वैयक्तिक गोष्टींमध्ये असेल, तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळेस असं ओढून घेतलंच पाहिजे असा हट्टहास अजिबात करू नका. कारण आपल्याला ती सवय झालेली असते प्रत्येक गोष्टीचं ओझं आपल्या डोक्यावर वाहून घेण्याचं किंवा प्रत्येक गोष्टीचं एक स्वतःला ब्लेम करून घेण्याचं. तर नक्कीच ह्या गोष्टीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुमचं स्वतःमध्ये जर कंट्रोल करायला शिकायचं असेल ना, भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकायचं असेल ना, तुमचा जो काही इमोशन्सचा पॅटर्न चेंज करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही स्वतःला ओळखायला शिका, त्यावर काम करायला शिका. आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं की प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका. आजपासून तुम्ही सवय लावा की ठीक आहे, तुमच्याने तरी काही नकळत काही चुका झाल्या असेल तर त्याला एक्सेप्ट करा. कारण एक्सेप्ट करणंसुद्धा गरजेचं आहे, परंतु ते ओढून घेऊ नका की हे फक्त माझ्यामुळेच म्हणून. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. कारण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी करत करत आपला माइंडसेट इतका चेंज होत जातो प्रचंड कालांतराने, तर आपल्याला जेही विचार येतात ना ते पूर्ण निगेटिव्हने येतात. आणि या पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं हेच आपल्याला आलं पाहिजे. कारण ज्या वेळेस तुम्हाला असे ना बरेच म्हणजे आताची मुलं जे काही जनरेशन आहे त्यांनासुद्धा हा प्रकार होत असतो. कारण त्या आत्मविश्वासाची कमी असते, अभाव असतो की मला हे नाही करता येणार. मग तुमचं स्टेजवर जाण्याचं असेल किंवा तुम्हाला एखादे विचार मांडायचे असेल किंवा इतर काही गोष्टी तुमच्या परफॉर्मन्समध्ये आणायच्या असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा इतर घरामध्ये सुद्धा ह्या गोष्टी लागू होत असतात. आपल्याला कॉन्फिडेंटली काही गोष्टी करायचं असेल ना, तर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचं थिंकिंग पॅटर्न चेंज करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ टॉक करता येणं गरजेचं आहे. तुमचा स्वतःशी तुम्ही सेल्फ टॉक करा. ज्यावेळी तुम्ही स्वतःशी बोलायला लागता ना, तर आपोआप तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढायला लागत असतो. आणि तुमच्या त्या कॉन्फिडन्स वाढल्यामुळे तुमचं ज्या काही गोष्टी आहेत कामाच्या रिलेटेड असेल किंवा तुमच्या इतर वागण्याच्या असतील तर नक्की चेंज व्हायला लागतात आणि तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंगसुद्धा सुधारायला लागतं. आणि त्या पॉझिटिव्ह थिंकिंग सुधारण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आज उपलब्ध आहेत. तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. तुमचं मग रीडिंग वाढवा. मग काय तुमचं काही सेल्फ टॉक करण्यासाठी काही तुम्हाला अशा अनेक ॲक्टिव्हिटी आम्ही देत असतो. म्हणजे तुम्ही आरशासमोर तुमचा कॉन्फिडन्स लॉस असेल तर तुम्ही आरशासमोर स्वतःशी बोला की तो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच वाढवण्यासाठी, आपल्यातला सेल्फ अवेअरनेस जागृत करण्यासाठी या गोष्टी नक्कीच इम्पॉर्टंट आहेत. तर नक्कीच आयुष्यात या गोष्टीसुद्धा आणा. सगळ्याचा लास्ट आणि महत्त्वाचा येतो तो म्हणजे सेट बाउंड्री. कुठल्याही गोष्टीला बाउंड्री सेट करा. वेळेची असेल तर तिथं वेळेचा मर्यादा द्या. मग तुमचं कोणाला टाईम देण्याचं असेल तर त्यालासुद्धा मर्यादा द्या. स्वतःलाही मर्यादा घाला. कारण कसं होतं ना, बऱ्याचदा आपण खूप वाहत जातो आणि त्या वाहत गेल्यामुळे आपल्याला त्याचा अंदाजा येत नाही की आपण कुठे वाहत आहोत. मग तुमचं इमोशन्सचं असेल बघा, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा लास्टचा जो आहे ना, खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे फक्त मर्यादा ही वेळेलाच नसते तर आपल्या भावनांनासुद्धा असते, आपल्या इमोशन्सलासुद्धा असते आणि आपल्या अनेक गोष्टी यापासूनच सुरुवात होत असतात. जर तुमचं कोणाशी काही भावनिक नातं दुरावलं असेल तर तिथंसुद्धा ह्या गोष्टी कारण बऱ्याच वेळा आपण प्रत्येकाला खूप वेळ देत जात असतो आणि त्या वेळेची जर आपल्याला कदर केली नाही समोरच्याने तर नक्कीच तो आपल्याला खूप त्रास होत असतो. मग आपले इमोशन्स असतात, मग आपले इमोशन आपण प्रत्येकाला असं इझिली देऊन टाकत असतो. मग आपलं कामातनं असतील, तुम्ही प्रत्येकदा बघा एखाद्या तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल, तुम्ही खूप मन लावून काम करत असाल, खूप तुम्ही डेडिकेशन देत असाल, परंतु त्या वेळेची समोरच्याला जर कदर नसेल तर मात्र तिथं खूप नंतर आपल्याला खूप त्रास होत असतो. आणि ह्या त्रासातनं वाचवण्यासाठी आपण ह्या सेल्फ अवेअरनेसमध्ये ह्या गोष्टी नक्कीच आणल्या पाहिजे की तुम्ही तुमचा एक
बाउंड्री ठेवा, एक सेट लिमिटेशन करा. मग तुमचं कोणाला वेळ देणं असेल किंवा तुमचं मग विचारांचं असेल किंवा तुमचं या भावनांवर कंट्रोल करण्याचं सुद्धा असू शकतं किंवा इतर काही तुम्ही जे जे चॅलेंजेस फेस करत असाल त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही स्वतःला नियंत्रणात आणण्यासाठी तुमचं एक कुठेतरी नियंत्रण कक्ष असणं गरजेचं आहे. तर तुम्ही आत्मविश्वास कमी झाला असेल या गोष्टींमुळे किंवा तुमच्यामध्ये अतिराग असेल, त्या गोष्टींना कंट्रोल करता येत नसेल, तर आता ह्या ज्या गोष्टी आपण या 5-7 मुद्दे बघितले ना, तर त्यावर नक्की तुम्ही डेली प्रॅक्टिस करायला या. आणि जर तुम्हाला काही अजून हेल्प हवी असेल सायकोलॉजिकल, नक्कीच मी मला मदत मागू शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आमची अपॉइंटमेंट घेऊ शकतात. मला नक्कीच तुम्हाला मदत करायला आवडेल आणि तुमच्यावर काम करायलासुद्धा आवडेल. आणि जर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, मला माहिती आहे हा थोडा लाँग झाला, परंतु तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत थांबलात. नक्कीच तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट आहे की तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी तयार आहात आणि नक्कीच आजच विचार करा आणि हाच पॉझिटिव्ह माइंडसेटने तुमचं ही जर्नी स्टार्ट करा. नक्कीच मलासुद्धा आवडेल. तुमचं आयुष्यात काहीतरी आमूलाग्र बदल झाला तर नक्की तुम्ही मेन्शन करायला अजिबात विसरू नका. तुमचे काही कमेंट असेल तर आवर्जून विचारा. नक्की मी तुम्हाला त्या विषयावर नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्याआधी माझं चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि धन्यवाद. तुमचं प्रेम असंच राहून द्या. जय महाराष्ट्र, जय शिवराय.